मिलिंद यांना आपण पाहतोय. आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. बंटी गवत सुद्धा आहेत एक्स्ट्रा अंपायर म्हणून. दोन्ही संघ आपला एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचा आहे. नितेश, नयन आणि समीर. चला सामन्याला सुरुवात. आणि सामन्याला सुरुवात होत असताना नितेश पाटील, त्याच्या समोर समीर कदम. उधर उधर आई दर्शन घेन मी तुझे डोंगरावर थँक्यू डीजे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती करारा प्रहार. चेंडू सी मारे गपार. ग्रेट स्टार्ट फ्रॉम दिविशा तेजस 11. हो, यावरचा चेंडू उजव्या बाहेर. चौकारानंतर वाईड. चांगली सुरुवात तेजस 11 साठी होताना पाहायला मिळते. दिविशा तेजस 11 दोन धाकड फलंदाज ओपनिंग पेअर मैदानात आहे. समीर कदम पुढचा चेंडू, त्याला सन्मान देण्याचा प्रयत्न. एका धावेसाठी खेळलाय. सन्मान यासाठी कारण पहिल्या चेंडूवरती 5 धावांचा आक्रमक अशा सुरुवातीचा फटका हा दुर्गेश 11ला लागला. आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. गार्ड घेत असताना नयन कालुष्टे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये गार्ड घेण्याची पद्धत खूप वेळानंतर बघायला मिळाली. आणि नयन त्या स्टान्सला त्याचं कारण आहे, त्या कारणाकडे आपण येणार आहोत. परंतु 6 धावा 2 चेंडू. चांगली सुरुवात असल्यानंतर समोर ऑन साईडला इनटू द गॅप 4 रन्स. 1 मोर बाउंड्री. चान्स नाही दोघांकडे. दोघांच्या मधून बघायच्या भूमिकेमध्ये दोघे जण राहत असताना चेंडू गेला सीमारेखा पार. चौकार. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, ठेव कृपा मावर अग्री कोल्यावर. 3 चेंडू आणि 10 धावा. धावपलकावरती 10 धावा आहेत. समीर कदमचा पुढील चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा 1 मोर बाउंड्री. दोघांच्या मधून अजून एक चौकार. पहिल्याच षटकामध्ये 3 बाउंड्री पार. आई तुझी निवलावर साडी नेसून हिरवी घरानं आई बसली कोपऱ्यावर तुझा महिमा गाय. डीजे डीजे कहाणीमध्ये ट्विस्ट. टॅप स्टेप चेक केला जाणार आहे. स्टेप चेक केला जाणार आहे. तिसरा चौकार या षटकामधील जरूर आलाय, परंतु तिसरा चौकार येत असताना स्टेपचा कॉल. लेट्स सी. बघा अनेक मॅचेस आहेत आणि त्या अनेक मॅचेस दुर्गेश आणि तेजस मधल्या आपण सर्वांनी बघितलेल्या आहेत. किती चित्त थरारक आणि कशा संघर्षमय असतात. लेट्स सी. बॅटला चेंडू कनेक्ट झाला त्यावेळेला पाय कुठे होते. ओहो. आणि यावेळेला यस चेंडू सीमा रेखा पार. चौकार. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये तोडफोड बॅटिंग. 14 धावा धावपलकावरती आहेत. चार चेंडूचा खेळ झालाय. यापेक्षा चांगली सुरुवात अजून काय असू शकते. एका धावेसाठी चेंडूला पाठवलं. सिंगल आले. नयन कालुष्टेने चेंडूला फक्त दिशा दिली. सिंगल आल्यानंतर नितेश पाटीलकडे पुन्हा एकदा स्ट्राईक. आतापर्यंत झालेल्या जेवढ्या काही पहिल्या ओव्हर्स आहेत त्या पहिल्या ओव्हर्समध्ये अशी पहिल्यांदा धाकड सुरुवात आपल्याला बघायला मिळते, जिथे 15+ धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. काय पलटवार केला जातोय का. हलक्या हाताने खेळले. चेंडूला दिशा देत असताना पाठवलं सिंगलसाठी. 16. पहिलं षटक संपलं. ग्रेट स्टार्ट फ्रॉम दिविशा तेजस 11. चिंतेचं कारण जयू दुर्गेश 11 साठी. दुसरं षटक पाहुयात कोण घेऊन येतोय. तुझे डोंगरावर ठेव कृपा मावर अग्री कोल्यावर. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, ठेव कृपा मावर अग्री कोल्यावर. नितेश पाटील समोर आता विकास दसकर नवीन गोलंदाज.
पहिलाच बॉल हातामध्ये, पहिला डॉट. पहिल्या ओव्हरची सुरुवात चौकाराने, दुसऱ्या ओव्हरची सुरुवात डॉटने. आता दुर्गेश इलेव्हन समोर, ते जयू दुर्गेश इलेव्हन समोर एकच उपाय, तो म्हणजे डॉट आणि विकेट. आता डॉट आल्यानंतर विकेटसाठी दडपण बनतं आणि विकेट आल्यानंतर धावा बनवण्यासाठी डब्ल्यू शोधायचा आहे. आणि तो डब्ल्यू शोधण्यासाठी माहीत आहे सर्वांना, गोव्याला जावं लागतं. आणि गोव्याला गेल्यानंतर सुद्धा डब्ल्यू लवकर दिसत नाही, त्याच्यासाठी 3 तास मूवी बघावा लागतो. लेट्स सी आता इथे हा डब्ल्यू जयू दुर्गेश इलेव्हनला कधी दिसतोय. पण नयन चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि चांगल्या फॉर्ममध्ये असताना त्याच्या बॅटमधून आलेला चांगला धमाकेदार चौकार, 4 धावा. ते गुजराला मन फुलाने सजविन पाय तुझे देवलाला, मन मानाने मांडीन आज तुझे गुजराला. क्या एक बात फिर से चेक करने जा रहे हैं या कुछ और है? यस चौकार आला, 4 धावा आल्या आणि 4 धावा आल्यानंतर पुन्हा एकदा तो जल्लोष डगआउटमध्ये बघायला मिळाला दिविशा तेजस इलेव्हनच्या. एक्सपिरियन्स टीम आहेत, दोघांकडे प्रचंड अनुभव आहे आणि त्यामुळे दिविशा तेजस इलेव्हनला हे सुद्धा माहीत आहे की इथे धावा बनत असताना अशा काही बनवायचे आहेत, त्याचा चेस करत असताना गोलंदाजांना बळ मिळेल. बॅकफुट जाऊन खेळण्याचा पर्यंत चेंडूला एका धाव्यासाठी खेळले, सिंगल धाव येते. आणि जयू दुर्गेश इलेव्हनला माहीत आहे पहिल्या षटकामध्ये आलेल्या धावा कितीही जास्त असल्या तरी सुद्धा येणाऱ्या 3 षटकामध्ये एकही चौका नाही येऊ दिला तर त्या धावा चेसेबल असू शकतात. फलंदाजांना बळ मिळण्या इतपत धावांपर्यंत रोखायचं आहे. दोघांसाठी चॅलेंज थोडं टफ आहे, पण सध्याला दिविशा तेजस इलेव्हन थोडीशी वरचढ आहे. एका धाव्यासाठी खेळलाय, पुन्हा एकदा सिंगल, 1 धाव येते. लाईव्हला जर का कोण मॅच बघत असेल तर ते म्हणतील अरे 3 षटकांचा स्कोर दिसतोय की काय, तसं नाही आहे. यावेळेला राईट टाईम राईट अपडेट पाटील नेटवर्क कडून येते. 23 वरती आहे. ऑन साईडला यावेळेला चेंडू एका धावेसाठी, सिंगल आली आहे. षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 24, षटकाकडे निघाल्यात 12, येणारे 12 चेंडू शिल्लक. बघूयात 12 वरती कोण काढणार आहे मारा. फुलाने सजविन पाय तुझे देवलाला, मन मानाने मांडीन आज तुझे गुजराला. थँक्यू डीजे. विघ्नेश साखल तोडे नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. जयू दुर्गेश इलेव्हन कडून समोर नयन कालुष्टे, विकेट गेलेली नाहीये. दिविशा तेजस इलेव्हनसाठी ही जमेची बाजू. पहिला चेंडूवरती सन्मान देत असताना 1 धावून कंप्लीट केली. आणि आता नितेश पाटील स्ट्राईक हँडवरती असणार आहे. मागासचा सामना खूप चांगल्या रीतीने पार पडला, त्याच्यामध्ये एका हाती तो सामना आपल्या बाजूने झुकवत असताना सायबा टीमला बघितलं, म्हणजे सुपर 6 मध्ये पहिला दाखल झालेला संघ झाला तो आहे टीम सायबा. आणि त्यानंतर दुसरा संघ आपल्याला या मॅचमधून मिळणार आहे. खूप मोठा गॅप ओपन होता, करण निघाला नाही, चेंडू समजला, चेंडू निघून गेला सीमारेखा पार, चौकार. एकवीरा माऊली. आतापर्यंत जेवढे चौकार आले त्यापैकी मोस्ट ऑफ फोर्स कोणत्या क्षेत्ररक्षकाला हलवून दिलेला आहे. यावेळेला काय घडलं, इसी का जिक्र हम कर रहे थे. नयन कालुष्टे गार्ड क्यों ले रहे थे, इसका कारण यही था. या अगोदर या स्पर्धेमध्ये लेग स्टंपला सोडून अनेक जण बॉल सोडण्याच्या नादात बोल्ड झालेत आणि त्याचीच प्रचिती या बॉलवरती मिळाली. फलंदाज नितेश पाटील बाद. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची, खेळतान मोठे रुबाबा मधी पोरार नाले गावाची. दुर्गेश इलेव्हन नाव संघाचा आमचे, देताव दादाला मी मान. थँक्यू डीजे. करण गवळी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. करणने हा चेंडू एका धावेसाठी खेळलाय, सिंगल धाव येते. 12 एका षटकात, 12 म्हणजे पहिल्या षटकात 16 होत्या, पण दुसऱ्या षटकात 8 आल्यानंतर त्या 12च्या 24 झाल्या, म्हणजे 16च्या 24 झाल्या, म्हणजे सरासरी 12ची आली. 12ची सरासरी, 12चा पाडा बोलल्यानंतर डाऊन द ग्राउंड, वन मार बाउंड्री. नयन कालुष्टे ऑन फायर. एकवीरा माऊली, आगरी कोली लोकांच्या थँक्यू डीजे.
चौकार आला, 4 धावा आला. नयन पुन्हा एकदा यावेळेला टॅप काढण्याचा प्रयत्न, आउटची संधी नाही. हातामध्ये चेंडू वापर आलाय. नयनचं कौतुक करावं तितके कमी आहे. इतकी शानदार आणि बहारदार बॅटिंग त्याने सादर केली आहे. धावबल करते धावा 35 झाल्यात. 12चा पाडा थोडा एका धावेसाठी चुकलाय. 35 झाल्यात. 3 षटकाचा खेळ झाला. अजूनही 6 चेंडू बाकी आहेत या ऐकत डीजेला. रविकांत घरत नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. नंबर 4 वरती ऑन साइडला. हातामध्ये चेंडू स्वयंच्या. कोणतीही धाव नाही. पहिल्यांदा नयनचा फटका चुकलाय. पहिल्या षटकापासून आतापर्यंत पहिला हा फटका आहे. पहिला हा चेंडू आहे ज्याच्यावरती फटका चुकलाय. अभी तक सही निशाने पे गेंद जा रही थी. ये गेंद थोडी सी फसी है. डॉट बॉल आलाय. त्यानंतर रविकांत घरत पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लाडवण्याचा प्रयत्न मार्कने केलाय. एकदा धावून कंप्लीट केली जाते. एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. नयनने आपल्या अनुभवाला तंतोतंत वापरलंय आणि योग्य त्या वेळेला मोक्याच्या क्षणाला त्यांनी हा अनुभव वापरत असताना धावांची आतिषबाजी केली आहे. आता रविकांत घरतला त्याचा अनुभव वापरायचा आहे. जयू दुर्गेश इलेव्हनला या मॅचमध्ये परत येण्यासाठी येणाऱ्या 4 चेंडूवरती आपला कंट्रोल दाखवावा लागेल. कंट्रोल होता. रवीच्या हाताची ऍक्शन फास्ट. चेंडू हळूवार गतीने आला आणि करणने फटका लवकर क्लोज करत असताना बॅटची वरची कडा घेऊन चेंडू गेलाय सीमारेखा पार. फलंदाज बाद. आय क्रिकेट आमची जान, आय क्रिकेट आमची शान, आय क्रिकेट आमची जान, आय क्रिकेट आमची शान, आय क्रिकेट आमची जान, आय क्रिकेट आमची शान, आय क्रिकेट आमची जान, आय क्रिकेट आमची शान. थँक्यू. क्रिकेट आमची जान, क्रिकेट आमची शान. आणि क्रिकेटमुळेच फेम मिळालाय, क्रिकेटमुळेच ओळख मिळाली आहे. जय दुर्गेश इलेव्हनचा संघ, या संघामध्ये खेळणारे सर्व खेळाडू, क्रिकेटमुळे त्यांना मिळालेलं फेम, क्रिकेटमुळे त्यांना मिळालेली ओळख आज ते या मैदानात दाखवताना दिसतात. सेम थिंग दिविशा तेजस इलेव्हनमध्ये अनेक खेळाडू या क्रिकेटमुळे नावावर पळाले. पुन्हा एकदा गेंद फंसी और सीधे जाके पहुंची है बाउंड्री लाइन के बाहर. फलंदाज बाद. नयन डिपार्ट. थँक्यू डीजे. मॅच मोठी आहे. मॅचचा रिझल्ट तितकाच मोठा असणार आहे आणि तितक्याच मोठ्या व्यक्तिमत्वांना व्यासपीठावरती बोलवणं सुद्धा गरजेचं असणार आहे. वसईविरार बॉक्स सेंटर क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी अध्यक्ष ऋषिदादा देसाई, सदस्य समानदादा काळे यांना विनंती केली आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आयोजन कमिटीच्या वतीनं आपण अशी विनंती करण्यात येते. चला आपण व्यासपीठावरती या. विमल सिंग आल्या एका धाबेसाठी चेंडूला खेळले. सिंगल आली आहे आणि सिंगल नंतर 38 धाबा आणि धाबांचं लक्ष ठेवलंय 39 धाबांचं. 39 बिल्कुल याद है हमें. 39 याद है हमें. वो SPL का मैदान, तीच सायबा प्रीमियर लीग. 39 धावांचा बचाव, 39 धावांचा पाठलाग कसा झाला होता या ऐकूया डिझेल. आणि त्यानंतर वळूयात दुसऱ्या इनिंगकडे. आज दिवस उगवला साई तुझे देवी साठी येईल फिरलीला बाबा तुझे हे आमचे रसिक प्रेक्षक मायबाप या ओ हे सगळे आमचे दर्शक आहेत. चला बिल्डिंग लावून घ्या. हे आमचे दर्शक आहेत. त्या दर्शकांना आपण बघू शकता या स्क्रीनवरती. या वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफीचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी, या स्पर्धेला भरभरून प्रेम देण्यासाठी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलेले हे आमचे दर्शक आहेत. ज्यांच्या येण्यानं या स्पर्धेला 4 चांद लागलेत, ज्यांच्या येण्यानं ही स्पर्धा फुलली आहे, बहरली आहे आणि या स्पर्धेमध्ये ती रोषणाई आली आहे. त्यामुळे या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार, हार्दिक स्वागत. आज शनिवार आहे, वीकेंड. आज शनिवार आहे आणि शनिवारी काहींचा हाफ डे असतो, काहींचा फुल डे सुट्टी असते आणि काहींना फुल डे वर्क असतो. पण आज काम करायची इच्छा तशी राहिलेली नाही, कारण वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी फुलपाड्यामध्ये अंतिम चरणामध्ये आली आहे. अंतिम चरणामध्ये आले त्यामुळे कदाचित सगळ्यांचा माइंडसेट तसा झालेला असावा आणि आज आलेली ही अलोट गर्दी
दुपारच्या सत्रामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला बघायला मिळते. 3 सेशन्स असतात, एक मॉर्निंग सेशन, आफ्टरनून सेशन आणि संध्याकाळचं इव्हिनिंग सेशन. त्या इव्हिनिंग सेशनमध्ये आपण सध्याला आहोत आणि त्या इव्हिनिंग सेशनमधील ही गर्दी आहे, अलोट गर्दी. त्यामुळे या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. घेऊन जातो मैदानाच्या दिशेने. आणि क्रिकेट हा खेळ असाच आहे, ज्या खेळामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी विसराव्या लागतात. एक एकात्मता या क्रिकेटमध्ये दिसते. ना तिथे कोणती जात, ना तिथे कोणता धर्म, ना कोणता प्रांत. इथे फक्त एकच सगळ्यांसाठी युनिक ओळख, ती म्हणजे क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट. कोणत्याही जाती धर्मातला असो, कोणत्याही समाजातला असो, कोणत्याही प्रांतामधला असो, तो या क्रिकेटसाठी एकत्रित येऊन खेळतो, या क्रिकेटची सेवा करतो, या क्रिकेटला एन्जॉय करतो. आणि म्हणूनच हा क्रिकेट भारतातील सगळ्यांच्या आवडीचा खेळ झाला आहे. हे विसरून चालणार नाही आहे, हे विसरून चालणार नाही आहे. जाऊयात चला मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आला विघ्नेश साखलतोडे, त्याच्या साथीनं दर्शन आहिरे. आणि फील्डची सजावट कशी केली जाते, फील्डची सजावट कशी केली जाते. दिविशा तेजस 11 या संघाकडून बघावं लागणार आहे. ट्रम्प कार्ड बॉलर दिविशा तेजस 11चा नाव आहे हितेश भोईर. बॉलिंग मार्कवरती तयार संपूर्ण स्क्वॉड. यस, चला पंच चर्चा करतात आणि पंच निर्णय देतील, त्यामुळे आपण सगळ्यांनी त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ नका. यानंतर होणारा सामना दोन्ही संघाचे कर्णधार चला मॅचच्या दिशेने जाऊया. ज्या ठिकाणी सामन्याला ते सुरुवात, दुसरी इनिंग. हितेश भोईर पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती टीट फॉर टॅट, जसे असतं उत्तर. चेंडू सीमारेखा पार, चौकार. कशानं घरच फलंदाज मारतोय लगातार 3 षटका. तेज करत आमचं फिशूची का ऑलराऊंडर, बॉलिंग बॅटिंगला त्यांचे दार. फिशूची का ऑलराऊंडर, बॉलिंग बॅटिंगला त्यांचे दार. थँक्यू, दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे. थँक्यू डीजे. समीरच्या आगे नितेशने केलेली चौकाराची सुरुवात, हितेशच्या आगे विघ्नेशची केलेली सुरुवात. 39चा पाठलाग, 39चा बचाव आहे. मी मागाशी एका मॅचची आठवण करून दिली होती. 39 धावांचं लक्ष होतं. SPL मध्ये 2-3 वर्ष अगोदरची मॅच आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय नितेश घरत, ज्याचा नाद नाही कोण सहजासहजी करत फिल्डिंग मध्ये, आणि त्यानं चेंडूला अडवलंय आणि अडवत असताना 3 धावा वाचवल्यात. त्या 39 धावा 2-3 वर्षापूर्वी मागे जाल तर दुर्गेश 11ने उभ्या केल्या होत्या आणि त्याचा पाठलाग केला होता तोडफोड पद्धतीने तेजस 11ने. आज पुन्हा एकदा 39ची ती घटिका आली आहे, पण आता चेसिंग रोलमध्ये जयू दुर्गेश 11 आहे आणि धावांचं टार्गेट दिलंय ते दिविशा तेजस 11ने. औचित्य आहे वसई विराज चॅम्पियन्स ट्रॉफीचं, वन ऑफ द बिग इव्हेंट, वन ऑफ द बिग टुर्नामेंट. आणि या बिग टुर्नामेंटमध्ये बिग अचिव्हमेंट करायची असेल तर दोन्ही संघांना आपली जान झोकावी लागणार आहे. दर्शन अहिरे समोर, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, चेंडूला अडवलं गेलाय. चांगली फिल्डिंग, प्रसन्न भोईर चेंडूला अडवतात आणि कोणती धाव येताना दिसत नाहीये. धावफलकाची धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 आहेत. 39 म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 10चा पाडा बोलायचा आहे आणि तो बोलण्यासाठी तुम्हाला तितक्या ताकदीचा खेळ, किती चौकार, किती सिंगल, किती नो, किती वाईट, काय काय करावं लागणार. हो, यावेळेला हलक्या हाताने खेळलं, स्क्वॅकट आडव्या बॅटने काढण्याचा प्रयत्न, पण चेंडू कव्हरच्या दिशेने गेला जिथे एकच धाव मिळाली आहे, सिंगल येते. अनेक विचार मनामध्ये आहेत, कोणत्या फटक्याला कशा पद्धतीनं मारल्यानंतर धावा बनतील, किती बनतील आणि त्याच्यासाठी किती ताकदीचा एफर्ट लावायला हवा. अनेक विचार मनामध्ये आहेत आणि विचार मनामध्ये असताना राईट थिंग, राईट थॉट कोणती आहे हे तुम्हाला चूज करावं लागणार आहे. समोर डाऊन द ग्राउंड पंकज वझे, पहले दिन का हीरो, ज्याने क्षेत्ररक्षणाने तेजस 11ला सामना जिंकून दिला होता.
त्यानं चेंडूला अडवलंय, सिंगल आली आहे. यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस केला जाणार आहे. जयसार जीवदानी माऊली, चला दोन्ही कर्णधार या लवकर. हितेश भोई समोर यावेळेला दर्शन अहिरे, यष्टांच्या मागे मयूर पडेलकर. हितेश भोईर ट्रम्प कार्ड बॉलर. हो यावेळेला डाव्या बाजूला लेग स्टंपच्या बाहेर जाणारा निघून, चेंडू येते वाईड. अतिरिक्त धाव, 8 धावा धावपत्रिकावरती, 8 रन्स ऑन स्कोर बोर्ड. पहिलं षटक आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न दोघांच्या मधून 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 निघून गेलाय. सीमा रेखा पार, दमदार चौकार. आय क्रिकेट आमची जान, आय क्रिकेट आमची शान, आय क्रिकेट आमची जान, आय क्रिकेट आमची शान, आय क्रिकेट आमची जान, आय क्रिकेट आमची शान, आय क्रिकेट आमची जान, आय क्रिकेट आमची शान. दुर्गेशील सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची, खेळताना मोठे रुबाब. बघा चर्चा या गोष्टी सुद्धा आहे. चर्चा या दोन्ही संघांची आहे. चर्चा वसईविरार चॅम्पियन्स ट्रॉफीची आहे. आणि वसईविरार चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आकर्षित करणारं आकर्षणाचं केंद्रबिंदू काय आहे आजचं, तर असणारी ती एक्झिबिशन मॅच. वसईविरार चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एक्झिबिशन मॅच खेळवली जाणार आहे. फुलपाडा स्टार्स वर्सेस रेस्ट ऑफ वसईविरार. मॅन्टॉर सागर राणे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारी टीम सिद्धांत वारंग, जयेश बनसोडे, ऋतिक पागी, मनीष झा, दीपक भांबरे, बंटी गबस, निखिल पवार, स्वयं गिरकर, संतोष यादव, समीर विचारे, सौरभ विश्वकर्मा आणि अर्जुन यादव. ही साईड आहे फुलपाड्याची. आणि दुसऱ्या बाजूला टीम रेस्ट ऑफ वसईविरार, मेंटॉर ऋषिदत्त देसाई ज्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे त्या टीमला. आणि त्या टीममध्ये अनेक खेळाडू. पण त्या अगोदर मॅचच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवले पंकजनं, येतोय डॉट. जितके चेंडू डॉट येणार तितकी त्यांची चर्चा मोठी होणार आणि त्याबरोबर दडपण येणार ते बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. पण जर का धाव आली, जर का चौकार आला, चौकार नाही, षटकार, फलंदाज बाद. विघ्नेश साखळतोडे डिपार्ट्स, गॉन, बिग विकेट. बाबा तुझे देवी थँक्यू डीजे. बघा ही साईट आहे. प्रदोष बैकर, यश बैती, राहुल मोरे, हेमंत गाडीगावकर, राहुल पुळेकर, केतन मेहर, हितेश सहानी रबाडा, मयूर जाधव, प्रणय म्हात्रे, विघ्नेश साखळतोडे, वैभव पाटील आणि नितेश पाटील. ही साईट आहे रेस्ट ऑफ वसईविरारची. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला घमासान, त्याच्यामध्ये एक मोठा ट्विस्ट. विघ्नेश साखळतोडेची विकेट, त्याची जागा घेण्यासाठी विकास धसकर मैदानाच्या आतमध्ये आलाय. जयू दुर्गेश इलेव्हनला ही मॅच जिंकण्यासाठी आठवावं लागणार आहेत मागील वर्ष, ज्या वर्षामध्ये त्यांनी फायनल खेळली आहे. फायनल खेळण्याची संधी त्यांना मिळाली आहे. पुन्हा एकदा फायनलमध्ये जाण्यासाठी हा मोठा पडाव क्लिअर करावा लागणार आहे. आणि क्लिअर करण्यासाठी सध्याची स्थिती बदलावी लागेल. 39 धावांचं लक्ष्य आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मोठी विकेट. विघ्नेश बाद झाला आहे आणि त्यांनी विकासने एक धाव घेतली आहे. एक धाव घेतली असताना स्ट्राईक रोटेट. मागील वर्षाचा खेळ दर्शन आहिरेचा सगळ्यांनी बघितलाय. समोरच्या दिशेने मारलेले ते ताबडतोड चौकार आणि त्या चौकाराने मॅचमध्ये आलेला बदल आणि एक मोठी आठवण येते. ती आठवण आपल्याला कायम स्वरूपी राहणार ती जयेश घरतची. ती कमी प्रत्येक स्पर्धेदरम्यान जयू दुर्गेश इलेव्हनच्या संघाने महसूस केली आहे, फील केली आहे. पण आज त्याच आठवणींना उजाला देत असताना इथे वेगळा परफॉर्मन्स करून दाखवावा लागणार आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं. हितेश भोईरनं धाव नाही घेणार नाही धाव तर गोलंदाज खाणार आहे भाव. आणि गोलंदाजाने जर भाव खाल्ला तर मात्र तुम्हाला धावांचा पाठलाग करणं सोपं नाही राहणार आहे. धावपलकावरती धावा 14. समोर डाऊन दी ग्राउंड विकास धसकर, गेंद गई फसकर, फलंदाज बाद.
थँक्यू टीचर. 2 षटके संपले आणि धावफलक धावा 14. म्हणजे या षटकामध्ये किती धावा आल्या? फक्त 2. 14 आलेल्या आहेत आणि 14 आलेल्या असताना आता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती 23. आय थिंक 25 धावांची गरज आहे. 12-24 पहिल्या इनिंगमध्ये झाल्या होत्या. आता तुम्हाला इथून येणाऱ्या 12 मध्ये 25 करायचे आहेत. 25चं कॅल्क्युलेशन मनामध्ये झालेलं आहे. टीमने निर्देशनं दिलेली आहेत. पण समोर गोलंदाज मयूर पडेलकर उभा आहे. मयूर पडेलकर ज्याने प्रभावी मारा मागील वर्षामध्ये केलाय. मागील 2 वर्ष या खेळाडूने आपल्या गोलंदाजीच्या बळावरती अनेक असे सामने तेजस 11च्या नावे केले आहेत. दिविशा तेजस 11 39चा बचाव करते. मार्क रॉड्रिक्स पहिल्या मॅचचा हिरो. मयूर समोर आहे. बघावं लागणार आहे काय करते. पहिला बॉल 1 रन. दुसऱ्या चेंडूवरती आता किती धावा, काय ऍक्शन, काय रिॲक्शन. हो यावेळेला चेंडूला गॅपमधून पाठवलाय. हलकी सी किती दरार. गेंद जाती सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. दुर्गेशी लेवन नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. दुर्गेशी लेवन नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट थँक्यू देता आम्ही मान. पण इथे साम दाम दंड भेद सगळ्या गोष्टी बाजूला सरत असताना खेळ करावा लागणार आहे. गरज आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला हलक्या हाताने खेळले. मार्क रॉड्रिक्सने एका धावेसाठी सिंगल आलाय. चौकारानंतर सन्मान. आता 9 चेंडू 19 धावांची गरज. 9 मध्ये 19 अशी स्थिती, ज्या स्थितीमधून चौकाराची डील सुद्धा गरजेची आहे आणि दुसऱ्या बाजूला सिंगल डबलला सुद्धा विसरून चालणार नाहीये. 9-19 समोर मयूर पडेलकर. ओ मयूरने फ्लाइट दिली. बॅकपडत जाण्यास मजबूर केलं आणि मजबुरीने विकेट. फलंदाज बाद. दर्शन आहे रेडी पार्ट्स. थांबवतोय. चला दोन्ही कर्णधार टॉस साठी या. JSR आणि जीवदानी माऊली. चला JSR दोन्ही कर्णधार आलेले आहेत. तेजस कांबळे यांना विनंती करेल आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचंय. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी करण निजाई नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. 20 वरती 3. ओ यावेळचा चेंडू बाहेरून आतमध्ये आलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. येतोय डॉट. सर 1 मिनिट थांबवतोय. टॉस केला जातोय. मॅच नंबर 2 JSR 11 आणि जीवदानी माऊली फुलपाडा विभाग युवा अध्यक्ष तेजस कांबळे साहेब यांच्या शिवहस्ते ह्या मॅचचा टॉस. चॅम्पियन असा कॉल येते आणि चॅम्पियन आले. टॉस जिंकलाय. काय निर्णय? फिल्डिंग करू आम्ही. खूप साऱ्यासोबत जास्त वेळ नाही. मॅच चालू आहे. तर अहवाल असा आहे. मॅच नंबर 2 सुपर 12 मधून ज्यांनी टॉस जिंकला टीम JSR 11 या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले जीवदानी माऊली फुलपाडा या संघाला. सरळ घेऊन जातो आमच्या सरळ कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, जेवढे बरंच सर जॉईन आहेत. थँक्यू. हा चेंडू आणि 15 धावांची गरज असताना आता 5-15 वरती मॅच येऊन थांबली आहे. हो यावेळेला गॅपमधून अडवण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली. 1 धाव कंप्लीट. आता करण निजाईच्या हातामध्ये सगळे काही. चार चेंडू आणि 14 धावांची गरज. 4 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. करण गवळी समोर. आता करण निजाई. हो यावेळेला नाही धाव. आता सामना
एकदम सोपा झाला आहे तो दिविशा तेजस 11साठी. अनेक साऱ्या चुका पहिल्या इनिंगमधल्या असाव्यात, त्यामुळे कदाचित या सामन्यापासून लांब लांब व्हावं लागलंय. येस, काय झालंय? चौकार. विमल सिंग आणि त्या कोपऱ्यामध्ये असा चौकार जाणं हे काही वेगळं गणित आता येऊन बसलंय. आणि तो चेंडू सीमारेखा पार गेला. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. संघर्ष चांगला राहिला, परंतु त्या धावांपर्यंत पोहोचणं जय दुर्गेश 11ला शक्य नाही झालं. यावेळेला प्रसन्न सुद्धा हात लावता लावता थांबलेत. मात्र औपचारिकता या मॅचमध्ये बाकी आहे आणि ती बाकी असताना एक बॉल 9ची गरज. आणि अशा प्रकारे सामना संपला, सामना जिंकला जयू दुर्गेश 11 पराभूत होत असताना दिविशा तेजस 11 या संघानं खूप चांगली मॅच. पुढील मॅचसाठी खूप